साठी अवघे 2 दिवस उरलेले आहेत। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाईंनी ट्रॉम्बे परिसरात प्रचार केला। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। सर, प्रचाराला अवघे 2 दिवस राहिलेले आहेत, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे, काय सांगाल? प्रचार अगदी शिगेला पोहोचलाय। आपण बघताय की आता थोड्याच वेळात रॅली सुरू होते आणि एकंदरीत वातावरण फार उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा मिळाल्याने चांगलं हे होतंय। सोमवारी निवडणुकीचं मतदान आहे आणि लोकही तेवढीच उत्सुक आहेत या निवडणुकीसाठी। खास करून 5व्या टप्प्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण मुंबईतल्या जागा आणि आसपासच्या जागा ज्या आहेत ते या 5व्या टप्प्यात आहेत। महत्त्वाचा टप्पा आहे, शेवटचा टप्पा आहे महाराष्ट्रातला। 13 लोकसभा आहेत याच्यासाठी, त्यामध्ये मुंबई ते पालघरपर्यंतच मला वाटतं 8 जागा तर इथेच आहे आणि चांगलं वातावरण चांगलं आहे। विशेष आज प्रचार सभांचा धुळा पाहायला मिळतो। मुंबईमध्ये 2 महत्त्वाच्या सभा पार पडतात आहे, महाविकास आघाडीची देखील आहे आणि महायुतीची देखील आहे। नरेंद्र मोदी देखील मुंबईत येणार आहे। महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनची मोठी सभा, जाहीर सभा ही बीकेसीला आहे आणि तिथे माहीत नाही, तिथे काहीतरी मला वाटतं त्या मनसेने काहीतरी कशासाठी घेतलं होतं राहून आणि ते सुद्धा आमचं हे होतं ते त्यांनी नंतर वगैरे ज्या गोष्टी या सारख्या होत राहिल्या आहेत त्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर तिथे याचं काहीतरी आयोजन होतं, कल्पना नाही। नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे आज एकत्र मंचावरती पाहायला मिळणार आहेत। असेल ना, असेल ते त्यांच्या याच्यातर्फे ते जे करत असतील ते मंचावर लोक बघत आहेत। दक्षिण मध्य मुंबई जी लोकसभा आहे, अटीतटीची लढत होईल असं चर्चा आहे, काय? कुठची निवडणूक म्हटली की ती अटीतटीची लढाई आणि चुरशीचीच असते। प्रत्येक निवडणुकीच्या लढाईला महत्त्व असतं। आज आम्ही इथे या संपूर्ण याच्यामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आमचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आमच्याबरोबर आप पार्टी आहे, समाजवादी पार्टी आहे या आणि समविचारी पक्ष, त्यामुळे हे सगळे पक्ष इंडिया आघाडी गठबंधन मजबूत करून चांगल्या रीतीने पुढे जातात। तुम्हाला किती विजयाचा विश्वास आहे? अगदी 100%। ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।